करवट बदल रहा है देखो। समाज जागा झाला पाहिजे, समाज संघटित असला पाहिजे, समाज गुणसंपन्न असला पाहिजे. देशभक्ती, अनुशासन, प्रामाणिकता, निस्वार्थभाव हा समाजात असला पाहिजे. जो आपल्या देशाला उभं करण्याकरता आकाश पाताळ एक करून ते करूनच राहील असा संकल्पबद्ध, बलसंपन्न, एकात्म, गुणवान समाज, समतायुक्त, शोषणमुक्त समाज हा उभा करायला प्रयत्न झाले पाहिजेत. सदियों से विस्मृत गौरव का भारत माँ परिचय देगी. संपूर्ण हिंदू समाज संघटित करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम संघाला करायचं नाही. सौम्य शांत सुखदाई जननी नवयुग नव जीवन देगी. नवयुग नव जीवन देगी. उस जीवन दर्शन से होगा. उस जीवन दर्शन से होगा मानव धर्म विकास. मानव धर्म विकास. कुत्रा आपण घरात सांभाळू शकतो, मांजर घरात सांभाळू शकतो, मग माणसाला सन्मान का देऊ शकत नाही? शेवटी मनुष्य कुठल्याही जातीचा कुठलाही असला तरी तो कुत्र्यापेक्षा, मांजरीपेक्षा तर श्रेष्ठच आहेत ना. आणि म्हणून जातीवाद हा आपल्यातून समूळ नष्ट झाला पाहिजे. आपल्याला केवळ गंगापूरच्या परिसरातील लोकांचं हित पाहायचं नाही, आमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, प्रांताचं, देशाचंही बघायचं नाही, तर संपूर्ण विश्वामध्ये सर्वांना आनंद प्राप्त व्हावा ही भावना, ही शिकवण खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची आहे. आणि त्यामुळे हे लहान मुलं आपल्या आईबापाला काय म्हणायला लागले, मम्मी पप्पा काय म्हणायला लागले, मम्मी पप्पाला मला लक्षात दे. आता मम्मी आणि पप्पा हे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे का, भागवतामधले आहे का, लक्षात द्या. संघाच्या शताब्दी निमित्त संमेलन आहे, पण हिंदू समाजाचं संमेलन आहे, संघाचं संमेलन नाही. कारण संघाला काय करायचं आहे? स्वतः करता काही नको संघाला, आपलं नावही नको. आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचं संरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करता संघाचा स्वयंसेवक संघाची प्रतिज्ञा घेतली. ग्रीक मिटे यूनान मिट गए, भरत भूमि है अविनाशी. सगळ्या समाजाला संघटित करण्याची कार्यपद्धती. संघाचं काम हे समाजामध्ये प्रबळ संघटन उत्पन्न करणं असं नाहीये. सगळ्या समाजालाच प्रबळ संघटन बनवणं हे आहे. समाजात संघटन संघाला नाही करायचं, समाजाचं संघटन संघाला करायचं. संघाची शाखा चालवायलाच सगळे सक्रिय होतील असंही नाही आहे. पण विचार संस्कार एकदा घेतल्यावर त्याच्या आधारावर समाज जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आज कामं आहेत, विविध संघटना आहेत, गतिविधी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. आपली जशी रुची, क्षमता आणि वेळ असेल तसं काम आज उपलब्ध आहे. करवट बदल रहा है देखो भारत का इतिहास.